मी स्वाती. कसे आहात? मजेत आहात ना? मी पण मजेत आहे. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज सकाळी खूप लवकर उठली आहे कारण की आज माझा उपवास आहे. त्याच्यामुळे मग सकाळी सकाळी लवकर उठली. पण एक आहे की सकाळी लवकर उठल्यानं खरंच खूप छान फ्रेश आणि खूपच एनर्जेटिक म्हणजे दिवसभर इतकी एनर्जी राहते, इतकं छान करमते ना दिवसभर. सगळे सकाळी एवढं काम करून पण म्हणजे खूपच छान वाटते समजा. तर ह्या सगळ्या काही गोष्टी मला स्वतःमध्ये म्हणजे बदल करायच्या आहेत. तर हे समोर आता आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण स्वतःसाठी ना खरंच इतकं बदलायला पाहिजे ना, दुसऱ्या कोणासाठी नाही, फक्त आणि फक्त स्वतःसाठी बस. तर इथे ना मी सकाळी सकाळी आज उठली आणि त्याच्यानंतर बाहेरचं सगळं झाडून घेतलं. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी ना हे एवढं रोज कधीच झाडत नसते. पण ज्या दिवशी मला उपवास असतो किंवा काही असते, मला प्रत्येक कामामध्ये माझा नवरा मदत करतो, प्रत्येक कामामध्ये मदत करतो. तो कुठलंच असं काम नाही की जे काम मी एकटी करते. पण आज तो घरी नाही आहे, तर त्याच्यामुळे मला हे सगळं काम एकटीला करावं लागत आहे. पण तो जर घरी असला ना, तर माझ्या प्रत्येक कामामध्ये मला तो मदत करतो. आणि मला म्हणजे एकटीला तो कधीच नाही बोलू देत. हे ना म्हणजे नशीब लागतं बरं या गोष्टीसाठी. तर चला, तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये समोर बघणारच आहे. तर त्याच्यामुळे तर इकडे ना मी सगळं पहिले हे पूर्ण अंगण आहे ना पूर्ण झाडून घेतलं. आणि त्याच्यानंतर बाहेर थोडी थंडी होती, मस्त असा गारवा होता. पण खूप छान वाटत होतं समजा, इतकी छान म्हणजे खूप छान वाटत होतं. जे ही सकाळी सकाळचं जे वातावरण असते ना, खरंच खूप भारी असते. तर त्याच्यामुळे मग हे सगळं झाडल्यानंतर मी ना पूर्ण पाईप लावून आहे ना पूर्ण धुवून घेतलं. पूर्ण ओटा वगैरे धुवून घेतलं समजा. आणि त्याच्यानंतर मग झाडं वगैरे तर नाही आहे माझ्याकडे जास्त, पण जेवढे पण आहेत समजा बेलीचे वगैरे आहेत, त्याची मी पूजा वगैरे करते. तर ते पण मी समजा इकडे म्हणजे हे करून घेतले, म्हणजे त्यांना पण पाणी वगैरे देऊन देते समजा, मोटर लावूनच पाईपनेच. आणि त्याच्यानंतर मग ओटा वगैरे छान असं धुवून घेतल्यानंतर आहे ना पाणी वगैरे काढून मग नंतर मग मी माझं सगळं जे किचनमधलं गॅस वगैरे सगळं मी रात्रीच साफ करून झोपत असते. कारण की मला ते रात्री थोडंसं ते नाही आवडत. सकाळी उठल्यानंतर किचन मला चांगलं लागतं. त्याच्यानंतर मग मी पूजा वगैरे करून घेते, कारण की मला ना मंदिरात पण जायचं आहे. पण इकडे ना मी जास्त काही शूट नाही केलं, कारण की मंदिरामध्ये खूप गर्दी असते. आणि आमच्या इकडे जास्त असं व्हिडिओ वगैरे मंदिरात वगैरे असं बाहेर मार्केटमध्ये तेवढं जमत नाही. जेवढं जमते ना तेवढं मी शूट करत असते. मग त्याच्यासाठी तर इकडे आहे ना मस्त असं मी पाईप लावून सगळं हे धुवून घेतलं. आणि त्याच्यानंतर आहे ना मला मस्त अशी पूजा करून घेतली. पूजा करायला ना मला म्हणजे 1 तास तरी लागला असेल. आणि हे सगळं धुण्यामध्ये म्हणजे मी सकाळी 8:30पर्यंत मला म्हणजे 8:30 वाजले असतील हे एवढंच काम करायला. कारण की कोणतंही काम जर समजा आपण म्हणजे याच्याने करते ना, तर मग मी ते एकदम छान असं मन लावून आणि एकदम मस्त असं काम करते मी. मग मला ते एकदम चांगलं आवडते. मग एकतर मग मी खूप छान काम करते, नाहीतर मग मी करतच नाही, असं आहे माझं. तर त्याच्यानंतर मग छान असं मग पाणी वगैरे पण काढून घेतलं, कारण की घसरून पडायची माझीच भीती राहते. माझंच काही म्हणजे हे नाही आहे, घसरून कधी पडून जाईल त्याचं. तर एकतर माझी सर्जरी होऊन आहे, त्याच्यामुळे ते पडणं वगैरे मी थोडं म्हणजे टाळतच असते, म्हणजे हेच करते समजा. तर त्याच्यानंतर मग इकडे देवाचं पण सगळीकडे असा पसारा झाला होता. आणि कारण की हे पण मला सगळं साफ करायचं होतं, देव वगैरे पण पूर्ण घासून धुवून घ्यायचे होते. 1-1.25 तास लागला असेल मला पूर्ण हे घासघूस करायला. त्याच्यानंतर मग हे सगळं इकडचं
दिवा लावून घेतला मी सगळ्यात पहिले. आणि पहिले मी थोडंसं तांदूळ टाकत असते, त्याच्यानंतर तिथे हळद कुंकू दिव्याची पूजा करून घेते. त्याच्यानंतर मग असं सगळी साधीसुधी पूजा करते, जास्त काही नियम नाही, काही नाही. साधं जसं मला जमतं तशीच मी पूजा करते. काहीच माझे नियम वगैरे नाही आहे अजिबातच. तुम्हाला म्हणजे काही माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता मला कमेंटमध्ये. पण माझी अशी साधीसुधी पूजा आहे. 8:30पर्यंत माझी अशी साधी पूजा झाली. बघा, मी 8:30पर्यंत सगळं सावरून घेतलं. त्याच्यानंतर मग मी मंदिरात जायला तयार झाली. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की सांगा. जर समजा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.